हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, करीतो सेवा दासाची, करीतो सेवा दासाची। हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, करीतो सेवा जागे घाले तसे, घरटे जागे घाले तसे, घरटे जागे घाले तसे। निर्लज्ज भोले नाचे रंगे, भरते
हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची. म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. तुका म्हणे विकिले देवे, आपणा भावे संसाटी. म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं. आत्मरूप गणेश किर्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता. घ्यावी घ्यावी माझे देवा, घ्यावी घ्यावी माझे देवा, घ्यावी घ्यावी माझे देवा, घ्यावी घ्यावी माझे
नावे माझे सेवा दीन दुर्बलाचे सेवा घ्यावे नावे माझे सेवा दीन दुर्बलाचे सेवा दीन दुर्बलाचे सेवा घ्यावे घ्यावे माझे सेवा घ्यावे घ्यावे माझे सेवा घ्यावे घ्यावे माझे सेवा हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची म्हणून हिंडे मागे मागे घरटे जागी घाली तसे जगद्गुरु जगदवंद्य देहनिवासी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा प्रासादिक बहुतेकांच्या परिचयातील असलेला अभंग आहे. या अभंगातून तुकोबारांनी पारमार्थिक क्षेत्रातली श्रीमंती जगासमोर व्यक्त करून ठेवली. आतापर्यंत आम्ही ऐकलो होतो की भगवंत भक्ताच्या संगतीत वावरतो, त्यांची प्रापंचिक कर्म करताना त्यांच्या घरची कामं करतो, वैकुंठाधिक सुखाचा त्याग करून संत संगतीची जास्त अभिलाषा धरतो. पण हे सगळं करण्यापाठी मागं नेमकं कोणतं साधन तुम्ही केलात त्यामुळे परमात्मा म्हणून हिंडे मागे मागे असा अनुभव येतो. तो तुमच्या पाठीमागं लागला हे सगळं खरंय महाराज. हरिकथेच्या माध्यमातून तुम्ही वैकुंठाहून त्याला आणलं हेही खरं आहे. अभंगातून कळालं की तुम्ही कोणतं साधन वापरलं. मग ती हरिकथा आम्हीही करतोय. सकाळी एका गावात, दुपारी एका गावात, संध्याकाळी एका गावात. पण आमच्या मागं मागं काही लागत नाही, आम्ही त्याच्या मागं लागावं लागतं. तो स्वप्नात दर्शन देत नाही, जागृतीत भेटत नाही. हरिकथा संतही करतात आणि आम्हीही करतो, पण आमच्यासाठी तो निर्लज्ज झाला नाही, आमच्यासाठी तो कीर्तनामध्ये नाचला नाही. याचं मुख्य समीकरण नेमकं सांगा. साधन तर योग्य आहे, जे पूर्वापार चालत आले, जे तुकोबारे ज्ञानोबाऱ्याने शोधून काढले, त्याच मार्गाचा वापर करून आम्ही आमचं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. पण म्हणून हिंडे मागे मागे हा अनुभव काही आमच्या आयुष्यात प्राप्त झाला नाही. एकतर तुकोबाऱ्याच्या वाङ्मयामध्ये तरी खोट असेल, नाहीतर आमच्या भक्तीत तरी खोट असेल. माझ्या बोलण्याचा विचार करा थोडासा. साधन तर योग्य आहे, मंदिर बरोबर आहे, अधिष्ठानावरचा देव सोबत आहे, आम्ही केलेली कीर्तनं अनादी काळापासून चालत आली हेही चांगलं आहे. असा समाज एकेकाळी समोर बसत होता आणि तुकोबारे समोर विणा घेऊन कीर्तन करत होते. फक्त एवढंच की विणा दुसऱ्याला द्यायची पद्धत नव्हती, गळ्यात विणा ठेवूनच कीर्तन करावं लागायचं. एवढाच फरक झालाय ना. आता त्याला विणा वाजवा का कीर्तन सांगा म्हणून ते विणा दुसऱ्याकडे द्यायची वेळ आहे. पण परंपरा तर अनादी काळापासून आहे. मग म्हणून हिंडे मागे मागे आमच्या बाबतीत का नाही? तुकोबाऱ्याने त्या समीकरणाचं उत्तर पुढं पुढं दिलंय. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाऱ्याने समर्पणाचा भाव भगवंताच्या बाबतीतला सांगितलाय. देव स्वतःला विकून टाकतो म्हणे. एका भक्ताच्या संबंधात समर्पणाची भूमिका ठेवत असताना ना वैकुंठाधिक सुखाचं सुख, ना देहाधिक कर्मबंधनाचा त्याग, या सगळ्याच कोणत्याही गोष्टी न त्यागता परमात्मा जर आमच्या संबंधात राहत असेल आणि हा जर तुकोबाऱ्याच्या फक्त वाङ्मयाचा अधिकार असेल तर ती हरिकथा आम्हीही करतो. त्या पंढरपूर क्षेत्री आम्हीही पंढरपूरला दर महिन्याला जातो. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याचं वाङ्मय आजही आम्हाला वाचल्याशिवाय सकाळचा चहा घेता येत नाही. ज्ञानेश्वरीचे एक पान, तुकोबाऱ्याचे 5 अभंग वाचल्याशिवाय आम्ही चहा सुद्धा घेत नाही. एवढे कडक नियमानं वागणारे, पण म्हणून हिंडे मागे मागे आमच्या भूमिकेत का नाही? मला त्या प्रश्नाचं उत्तर देऊनच कीर्तन थांबवायचंय. बरं,
पण अगदीच सगळंच काही बोलता येणार नाही, पण छोटासा परिहार देऊन कीर्तनाला आरंभ करायला हरकत नाही. मी या मंदिरात पहिल्यांदा आलो, मला माहित नव्हतं चौकात एवढं सुंदर पंढरीनाथाचं मंदिर आहे म्हणून. गेलो तर चौकातनं गावातच जात होतो, त्यामुळं इथं चौकात कुठं कीर्तन करायचा योग आला नाही. पहिल्यांदाच पंढरीनाथाच्या दरबारात पवित्र अशा चालत असलेल्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीचा हा नाम महोत्सव तथा ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, अन्नदानादिक सेवा आणि याचबरोबर वारकरी सांप्रदायिक कीर्तन परंपरा, ज्या परंपरेचं आजचं हे 5म दिवसाचं वाघपुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सद्गुरुनाथांच्या गुरुकृपा प्रसादाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व वारकरी बांधवाच्या प्रेमामुळं पुनश्च एकदा प्राप्त झाले. त्यामुळे वाङ्मय रूपानं परमात्मा विटेवर जो येऊन थांबला त्याच्या पाठीमागं कोण कारण आहे, त्याचा आपण आजच्या अभंगातून विषय मांडूया. थोडासा विचार करून थांबूया. मला देवाकडे कमी, तुमच्याकडे बी कमी, मला घड्याळाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. काळ बदलत चालला. 2-2.5 तासाचं कीर्तन करणारेही कोणी राहिले ना, ऐकणाऱ्याची सुद्धा कॅपॅसिटी राहिली. आता थोडस टवटवीत आहेत आम्ही, कारण 9:45 वाजले. चांगलेत आमचे चेहरे. हे चेहरे 11च्या पुढे राहतात का बघूया. दुर्दैव म्हणा नाहीतर चांगली गोष्ट म्हणा, आज वेळेला फार बंधन आहे. एवढी बंधनं जर संसारात पाळली असती तर संसार दुःखामुळे म्हणायची वेळच लागली नसती. आम्ही त्याच्यामध्ये वेळेचं बंधन पाळत नाही. दिवसा शेताला गेलो तर रात्र झालेली कळत नाही. रात्री पाण्याची लाईट असेल तर माहुरलेलं कळत नाही, उजळलेलं कळत नाही. आम्हाला स्वतःला झोकून दिलं ज्या संसाराने, त्याने शेवटपर्यंत विश्वासघात केला. कीर्तनाला 1 तास आलो तर जाताना चहा प्यायला मिळाला. कीर्तनाच्या अगोदर जेवण बी झालं असेलच. 1 तास येऊन बसलो तर गरम गरम चहा प्यायला दिला. म्हण संसारात कोणी दिलं नव्हतं चहा. 4 लाकडं फोडून आला त्याशिवाय चहा मिळत नाही म्हणते. इथं फक्त येऊन बसणं गरजेचं आहे. थोडा डोळा जरी हाणला तरी हरकत नाही बरं, कारण कीर्तन झाल्यावर चहा नक्की आहे. का बोलतो मी तुम्हाला, वरपंग दृष्टीने केलेल्या परमार्थात जर एवढी सुख मिळत असतील, देहाधिक सुख, नावलौकिकाधिक सुख, सगळा समाज दर्शन घेतो, सगळा समाज नाव मोठं करतो, उदो उदो वातो त्या व्यक्तीचा, फक्त तो परमार्थ वरपंग दृष्टीनं करत असेल. अंतरंगातून केलं तर देव का आपलं उदो उदो गाणार नाही, देव का आपल्या मागं मागे येणार नाही. काही समीकरणं आमच्याही बाबतीत चुकतायत याचा विचार आपण करायला काही हरकत नाही. तुकोबाऱ्याचं वाङ्मय आत्ताचं नाहीये, अनादी काळापासून तुकोबारे बोलून जातात. एकेकाळी आम्ही प्रल्हाद होतो, झालाय आपला विषय भरपूर वेळ. एकेकाळी अंगद होतो, उद्धव होतो. प्रत्येक युगात त्रास देणारे सुद्धा होते, प्रत्येक युगात मार्गदर्शन करणारे सुद्धा होते. युग जरी वेगळं असलं, आयुष्याची मर्यादा जरी भरपूर असली, एकेकाळी आम्ही वानर होतो, एकेकाळी आम्ही यादव होतो, एकेकाळी आम्ही श्रीमंत घराण्यात जन्माला आलेलो होतो. बाह्यरंगी भूमिका जरी वेगवेगळी विभिन्न असली तरी नामस्मरणा इतपत आम्ही दुसरे या जगात काहीच केले होते. याची जन्मी अवघे विठोबाच्या नाम. जे अनादी काळापासून चालत आलेलं आहे त्या साधनेचाच विनियोग करणं, त्याचा योग्य पद्धतीनं वापर करून जगाला सांगणं. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मती मतांतरा नाही दिली खूण, हृदय धरिले त्या हरीचे चरण हो. संती सांगितले केले ते जतन. आमच्या साधनेमध्ये व्यक्तिगत जीवनात असो नाहीतर सामूहिक परमार्थात असो, आम्ही आमच्या जीवनामध्ये वापरलेली साधना अनादी काळापासून चालत होते तेच केली आहे. श्रीमद भागवत 18,000 श्लोकाचा आहे, पण या 18,000 श्लोकांनंतर भागवताने त्या सिद्धांताला येऊन भागवत थांबवलंय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिपरम. म्हणजे वेद आनंद बोलिना अर्थ ही तुकाजी साधेला, त्याचं हे कारण. एवढं गोकून सुद्धा भागवताला शेवटी नामस्मरणच या जगात सत्य आहे एवढ्यावर थांबवून भागवत बंद करावं लागलं. म्हणून तर संतांनी सगळ्या ग्रंथाची पाहणी केली. संत एकांती बैसले, सकळही सिद्धांत शोधिले. मग कोणी पुराण काढते, कोणी महाभारत काढते, कोणी रामायण काढते. ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडून. काय बोलतं भागवत, काय बोलतं महाभारत, काय बोलतं विवेक चुडामणी, काय बोलतात पंचदशी काय बोलतात.
या सगळ्या सिद्धांताला एकत्र करून त्या सिद्धांताचा निष्कर्ष एकच निघाला, ते हे श्रीहरीचे नाम सकळ पातका करी भस्म. आम्ही विशेषत्वानं एक बोलायचं झालं तर आम्ही निवडलेली साधना आम्हाला सोयीस्कर सोपी आहे म्हणूनच करत नाही. या भगवंताला सुद्धा आपला देवत्वपणा विसरावा वाटतो आणि सामान्य मनुष्याचं रूप धरून 28 युगापर्यंत उभा राहावं असं वाटतं. कशाच्या बळावर? आम्ही कीर्तन भजन करतोय म्हणूनच तो येऊन थांबलाय. मी बोलून आलोय कित्येक वेळी. वानर होते म्हणूनच राम दिसलाय आम्हाला, गोपाळ होते म्हणूनच कृष्ण कसा बासरी वाजवतात हे आम्हाला कळालंय, वारकरी होते म्हणूनच पंढरीनाथाचं स्वरूप लक्षात आलंय आम्हाला. नाहीतर हे नव्हतं असं काही. पहिल्यांदा पंढरपुरात आलेला बाबा चतुर्भुजच होता. शंखचक्र गदा पद्म हातात घेतले होते त्यानं. पुंडलिकराय बसले होते तिकडे तोंड करून आई वडिलाची सेवा करत. हा बाबा पाठीमागं येऊन विचारतोय, मी आलोय. बघितलं सुद्धा नाही त्याला मागव. तहान लागली का भूक लागली हे तर सोडाच, पण वळून सुद्धा बघितलं नाही. आलास तर बरं झालंच बाबा, मी बोलवलंय तुला. नाही बाबा तुझी सेवा बघून याविषयी वाटली. मग थांब, माझी सेवा झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. मग थांबू तरी कुठं? ते शेकायची वीट असते की त्याला थोडंसं तापवावं लागतं आणि ते गुडघ्यावर जरा शेकावं लागतं. तीच कपड्यातली वीट बाहेर काढली म्हणे, मागं फेकली. ते दक्षिणोत्तर पडले का पूर्व पश्चिम पडली हे बी बघितलं नाही म्हणे. ते जिथं कुठं पडली असेल त्याच्यावर जाऊन उभा राहा. कसं उभारू म्हणे? तरी भंगीत एवढा उभा राहायचा नाही द्वारकेतल्यासारखं. सरळ पाय ठेवायचे. देडक्या पायावर उभारला तर खबरदार. त्या शंखाचक्र गदा पद्म ही धमकी दिली बरं पुंडलिकरायने. संत महात्मे म्हणतात ना, का रे पुंड्या मातलासी, तुला महाग सुद्धा वळून बघावं असं वाटलं नाही त्याच्याकडे? खबरदार म्हणे. ती बासरी वगैरे घेतली तर काही काम नाही पंढरपुरात त्याचं. सरळ पाय ठेवायचे, कमरेवर हात ठेवायचे, डोळे उघडे बी ठेवायचे नाहीत, बंद बी करायचे नाहीत म्हणे. उघडे ठेवल्याने एखादा आवडता भक्त भेटला आणि त्याच्याबरोबर जर गप्पा मारत बसला, तिकडं 6 शेड भरून आहेत दर्शनाच्या बारीचे, त्यांनी केव्हा दर्शन घ्यायचं म्हणे तुझं? डोळे बंदही करायला लावले नाहीत आणि उघडेही नाहीत. नासाग्र दृष्टी ठेवायची, फक्त खाली बघायचं म्हणे. तो वाकल्यानंतर त्याचं पाठीमागचं डोकं दिसलं की बास, त्याचं कुळ बघायचं नाही, धर्म बघायचा नाही, आचार विचार बघायचे नाहीत. मोड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. हे डिझाईन दिली बरं पुंडलिकरायने. आम्ही जशा पद्धतीने उभा करावं तशा पद्धतीने तो उभा राहतो म्हणे. होय भक्ती केला तैसा. आम्ही इच्छा करावी, त्या इच्छेच्या माध्यमातून त्यांना तसं रूप धारण करावं. नाहीतर कबीरदासजी म्हणतात, रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया. संत वाङ्मय बोलतं, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा. तो एकेकाळी काळा गोरा किंवा उंच ठेंगा अशा पद्धतीने काहीच नाही. ते निर्गुण तत्व आहे. आकाशे सर्वत्र वसावे या नायानं. पण कोणीतरी एका त्याला विविध स्वरूपात आणून उभा केलं. त्यालाच कोणीतरी राम म्हणतं, त्यालाच कोणीतरी भगवान शंकर म्हणतं, त्यालाच कोणीतरी कृष्ण म्हणतं. पण हे कशाच्या बळावर सिद्ध झालं? कोणाच्या साधनेतून हा परमात्मा निर्गुणातून सगुण झाला? वेदाने जे वर्णन केले, संत वाङ्मयाने तेच वर्णन केले. भक्ती सुखासाठी त्याला आणि परमार्थिक सुखासाठी वैष्णवाच्या संगतीत राहणं जास्त गरजेचं वाटलं. वैष्णवा घरी देव सुखाव,
म्हणे. का? वैष्णवांच्या घरची वारकरी परंपरा, भजनाची साधना आमच्या आयुष्यामध्ये तत्वमसी महावाक्याचा बोध करते. अहम ब्रह्मास्मी किंवा जीव ब्रह्मैव नापरहा. या तत्वाला सिद्ध करायचं असेल तर तुम्ही बाकीचा पंथ वापरण्यापेक्षा वारकरी पंथ वापरणं गरजेचं. मी कित्येक वेळा हे प्रमाण गावात आल्यावर बोलून आलोय. संसार दुःखमूळ आहे हे संसारिकांनीच म्हणावं, ब्रह्मचार्याला म्हणायचा अधिकार नाही. हा प्रापंचिक कर्म करणाऱ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. मला जर बासुंदी आवडत असेल आणि कोणी जर वाटीत बासुंदी वाढली तर ही जात चमच्यानं खाणारी नाही. जरा बघा माझ्याकडे थोडस. मी चमच्यानं कधीच बासुंदी खात नाही, डायरेक्ट वाटी उचलतो तोंडाला लावतो, कारण माझ्या आवडीचा पदार्थ. दुसऱ्यांदा कोणी वाढायला आलं तर नाही म्हणतच नाही. मला वाढा, काही हरकत नाही, कारण माझ्या आवडीचा पदार्थ. नक्की दुसऱ्यांदा वाढली तर खाईन, तिसऱ्यांदा वाढली तर नका हो आता बस झालं. नाही हो महाराज घ्या की, तुम्हाला आवडते म्हणूनच केली. तिसऱ्यांदा वाढली तर मग चौथा एक व्यक्ती येतो ज्याच्या हातात नारळ असतो, म्हणजे त्यानं देणार असतं ते कीर्तनाचं यजमान. आता त्यानं वाढायला आल्यावर कसा नकार द्यायचा? मलाही पाहिजे असते आणि प्रत्यक्ष तोच वाढायला आल्यावर म्हणल्यावर कशाला नकार द्यायचा हो. चौथ्यांदा वाढायला आलं तर नक्की घेईन, पण पाचव्यांदा मला थोडीशी किळस वाटेल त्या बासुंदीची. नका हो पाया पडतो तुमच्या, बस झाला. नाही महाराज अर्धी वाटी घ्या आमच्यासाठी. ठीक आहे, आता एवढा आग्रह करतो म्हणल्यावर घ्यायला काय हरकत नाही. 4 फुल वाट्या पेलावून 5वी आता अर्धीच वाटी बासुंदी खाल्ली आहे. पण आता इतकं नरड्यापर्यंत आलंय, त्याची किळस आली महाराज. आता मी अक्षरशः त्या ताटावर झोपी गेलोय. तुमच्या पाया पडतो म्हणे आता बासुंदी वाढू नका. लक्षात येते का माझं बोलणं? 6व्यांदा वाटीवर हात ठेवण्यासाठी 5 वाटी बासुंदी प्यावी लागली अगोदर, मग 6व्यांदा हात ठेवावा लागलाय. प्रपंचाचा किळस येण्यासाठी प्रापंचिक कर्म अनुभव घेऊन बघावे लागतात. मी मगाशीच म्हटलोय, तुकोबार एका जन्मात श्रीमंत आहेत, एका जन्मात यादव कुळातले आहेत, एका जन्मात वानर कुळातले आहेत. कलियुगात तर एकदा शिंपी म्हणून अवताराला आले, आता कुणबी म्हणून जन्म घेतला. प्रत्येक प्रापंचिक कर्म युगायुगात मध्ये तुकोबाराने अनुभव घेऊन बघितलेत. त्यामुळे आम्ही कर्तव्यदर्शी आहोत, कर्मदर्शी आहोत. संसार दुःखमुळाचा अनुभव जरी आम्हाला असला तरी प्रपंच कसा हाताळावा हे आम्हाला योग्य पद्धतीने कळालंय. अरे कोण म्हणतं काम वाईट आहे, कोण म्हणतं क्रोध वाईट आहे? विषयाच्या आहारी जाऊन अनेकांचं अधःपतन झालं हे नक्की जरी योग्य जरी असलं तरी त्या विषयाची हाताळणी योग्य पद्धतीने केली तर संसार कधीच दुःखमूळ होणार नाही. त्याला सांभाळता आलं पाहिजे. पैसा आम्हाला कधीच दगा देणार नाही, त्याला व्यवस्थित खर्च करता आला पाहिजे. नातेवाईक कधीच आम्हाला दुःख देणार नाही, व्यवस्थित त्यांना सांभाळता जपता आलं पाहिजे. मुलं बायको कधीच तुम्हाला रागराग करणार नाही, त्यांना सांभाळण्याची वृत्ती थोडीशी योग्य पद्धत असेल तर हे नक्की सूत्र आमच्या आयुष्यात जमेल. कोण म्हणतं आमचा संसार दुःखमुळे? आम्ही म्हणतो अवघाची संसार सुखाचा करेल, आम्ही म्हणतो आजी संसार सफळ झाले गे माय. पण कोणाच्या बळावर? आम्ही एकट्याचा विचार केला नाही हो, आपल्या संसाठी करून ठेला ही आमची मानसिकता आहे, म्हणूनच संसार सुखाचा होतो. मी माझ्या उमऱ्याबरोबर जगातल्या प्रत्येक उमऱ्याचा भागवतात विषय निघतो ना, तो गोकुळ भगवंत अवतरित झाले म्हणे गोकुळामध्ये. तर तर्कवाद्यांनी असा तर्क केला, कोण्या एका नंदाला पोरग झालंय तर बाकीच्यांनी दाराला तोरणं बांधायची काय गरज आहे हो? आता नंदाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देवच आहे हे नंतर कळालंय. ते कालियाचं मर्दन करताना, गोवर्धन उचलल्यानंतर, ते ओणवा वगैरे पेटल्यानंतर मग गोकुळवासियांना कळालं की हा परमात्माच आहे म्हणून. अरे कोण कुठला तो 9 लाख गाईचा सांभाळ करणारा नंद? आम्हाला काय त्याचा फायदा? आम्ही इकडल्या गल्लीत राहणारे माणसं, तो नंद तिकडल्या कोपऱ्यात राहतो. त्याला पोरग झाले ना आम्ही गुड्या उभ्या केले, आम्ही घरात पूर्णाचं जेवण घातलंय, आम्ही दारात केशर कस्तुरीचा सडा मारलाय. अरे का? देव जन्माला आला हे त्याचं उत्तर नाहीये. नंदाचं कर्तृत्व तेवढं चांगलं होतं म्हणे. भागवतकार वर्णन करतात, नंद बाबा रोज रात्री फिरायचे म्हणे गावातून. एखाद्या घरातला दिवा जर अजून चालू असेल तर त्या घरात जायचं, तिथल्या घरचा कर्ता पुरुष जर डोक्याला हात लावून बसला असेल तर त्याच्याजवळ जाऊन बसायचं. तेवढ्या रात्री नंद बाबा आल्यानंतर त्यांना हात जोडायचा. म्हणजे कसा काय जागी आहेस? म्हणजे पोटाची चिंता आहे म्हणे, कामधंदा काहीच नाही. नंद बाबा काहीच विचार न करता, हो हो पट्टी 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 व्यवस्थित बांध. नंद बाबा काहीच विचार न करता आपल्या गोठ्यातले 4 गायी त्याच्या घरी आणून बांधायचे.
ती स्प्रिंग तुटली असेल. का बोलतोय मी थोडं बघा. नंद बाबाचं एवढं कर्तृत्व महान आहे. गावातला कोणत्याही व्यक्ती दुःखामध्ये झोपला नाही पाहिजे ही नंदाची इच्छा आहे. नंद बाबाची ही इच्छा आहे. रोज प्रत्येकाच्या घरी जायचं. काय तुला दुःख आहे? म्हणजे पैशाची कमतरता आहे. काय नाव पत्ता काहीच लिहून घ्यायचा नाही. किती दिवसात देशील हे बी विचारायचं नाही. नंद बाबांनी आपल्या खिशातले पैसे त्याला द्यायचे. घे, गरज आहे ना, कर तुझा संसार योग. पोटासाठी काही नसेल तर गोठ्यातल्या 4 गाई देऊन टाकायचे. हे गाई घे, याच्यावर दुधाचा व्यवसाय कर, आपला संसार सुखाचा कर. गावातला कोणी दुःखी नाही राहिला पाहिजे. नंद बाबा रोज याची काळजी घेत आहेत. सगळं गाव विचार करत. रोज आपण सुखानं झोपावून रात्रभर फिरणारा नंद 10 वर्ष झाली हो, पोरग नाही त्याला. देवानं त्याला पोरग देऊ नये. सगळ्या जगाचं दुःख दूर करणाऱ्याला एक दुःख दूर होईल. आणि नेमकं त्या दिवशी नंदाला मुलगा झाला असं कळालं. अरे गावचं दुःख दूर करणाऱ्याचं सुद्धा देवानं दुःख दूर केलं म्हणून बाकीच्यानी दाराला पूर्ण बांधले. परमात्मा अवताराला हे कारण भागवत सांगत नाहीत. त्याचं कर्तृत्व तेवढं महान आहे. आता भावकीला झालेलं सुख आम्हाला भगवत नाही, तो भाग वेगळा. पण तो काळ आहे महाराज, ज्या काळामध्ये नंद बाबाला आजही आपण मान्य करतो. आमचा संसार कधीच दुःखमूळ नाहीये. आम्ही त्याला हाताळलं योग्य पद्धतीनं. तुकोबारे शेवटपर्यंत आपल्या पत्नीला विचारायचे, येशील माझ्या बरोबर? गरुड आलाय न्यायला, मी वैकुंठाला चाललोय. तिला शेवटपर्यंत हाच भ्रम असायचा की वैकुंठ नावाचं कुठलं तरी गाव आहे. संध्याकाळी तिथं तुकाराम महाराजचं कीर्तन आहे. ती म्हणायची जावा, पण रात्री लवकर या बरं, पोरं तुमच्याशिवाय झोपत नाही. तिचं अज्ञान पण बघून तुकोबारे फक्त हसायचे. देवाला म्हणायचे, देवा हिला सुखी ठेव बरं. शेवटपर्यंत आपल्या पत्नीला जपणारे तुकोबारे पहा. गिरिजा माता वारल्यानंतर नाथराय रडले, हे चरित्रही सांगितलंय मी. अशा नाथरायांच्या संसाराकडे बघा. मी का बोलतोय? आमचा प्रपंच वाईट नाहीये, पण त्या प्रपंचाला हाताळताना मात्र आम्ही थोड्या चुका करतोय. मी बोललोय किंवा बोललो नसेल मला माहित नाही, पण मानवाचा जन्म हे संसार करण्यासाठी नाहीये महाराज. आपला जन्म संसार करण्यासाठी नाहीये. आपल्यापेक्षा चांगला संसार पशुपक्ष्यांचा आहे. जरा बघा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही संसारातलं ओझं जास्त वाहता, आपल्यापेक्षा गाढव जास्त ओझं वाहत. तुम्हाला वाटतं काय तुम्हीच तुमच्या पिलांचा चांगला सांभाळ करता, तुमच्या पोरांचा. पिलांचा सांभाळ करायचा असेल तर विंचवाकडनं शिका, एखाद्या चिमणीकडून शिका, एखाद्या उंटाकडून शिका. ते उंट उंचच्या उंच असतं, तिथून ते पिलू जन्माला आलं की धाड मन्या खाली पडतं. म्हणून आई जया माया करत नाही त्याच्यावर. पडलेलं लेकरू बघितलं की जोरात लात मारते म्हणे. ते उंट, ती उंटीनी जी असते आपल्या लेकराला जोरात लात मारते म्हणे. लात मारलं की ते लांबवर कुठेतरी जाऊन पडतं, जोरात लागतं त्याला, विवळतं. ते आत्ताच जन्माला आलोय, त्याला काय माहिती हे का कोण मारलंय, कसं काय मारलंय. हळूहळू त्याला कळायला लागतं, त्रास होतो ते मारलेल्याचा. लांबवर जाऊन कुठेतरी उडून पडतं. आई दयामाया करत नाही, ती पुन्हा पळत पळत त्याच्या जवळ जाते, पुन्हा जोरात लात मारते. हे कसलं प्रेम म्हणसाल तुम्ही? पण त्याचं खरं कारण पुन्हा आहे. पुन्हा जवळ जाते, पुन्हा लात घालते, पुन्हा लांबवर जाऊन पडतं. त्याला हळूहळू कळायला लागतं. आपण जर उठण्याचा नाही प्रयत्न केला तर आईच्या लाता खाव्या लागतील. पण ते कसं तरी उठण्याचा प्रयत्न करतं. पहिल्यांदा काही चालता येत नाही, उठले की पुन्हा पडतं. आई उठवायचा प्रयत्न करत नाही, पुन्हा लात घालते त्याला. पुन्हा ते लेकरू उठतं, पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतं. लाता खायला लागू नये म्हणून जेवढ्या लवकर प्रयत्न करेल तेवढं उठून पळण्याचा प्रयत्न करत. कारण उंटाला माहित आहे, माझं लेकरू जर उठून नाही पळायला लागलं तर कोणता तरी वाघ सिंह येईल, माझ्या लेकराला खाऊन टाकेल. हे प्रेम आहे महाराज. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळ. का बोलतो? आपल्या बालकाचं कल्याण व्हावं, जीवनातली सगळी सुख त्याला प्राप्त व्हावी म्हणून एका मातृत्वाची भावना जशी जपली ना, आमचे संतही समाजाचा विचार तशाच पद्धतीनं करतात. मातेचे चेते
पाहिजे महाराज. थोडं उदाहरण दिलं तर तुम्हाला कळून जाईल. स्तनपान करणाऱ्या लेकरानं आईच्या अंगावरची साडी पैठणी का शालो आहे, काय गरज आहे त्याला बघायची. पैठणी नेसले, शालू घातले का आता नवीन आलेले प्रकारच्या ट्रेंड मधल्या साड्या घातल्या, लेकरं पाहतं का? फक्त दुधावर राहणारे लेकरं बोलतोय मी. काय गरज आहे त्याला बघायची. नेकलेस घातलाय, बोरमाळ घातलाय का चप्पल हार घातले, काय काय गरज, काय पोहे हार काय काय असतं की ते गळ्यात, काय घातलंय बघायची गरज आहे का त्याला. गळ्यातल्या अलंकाराचा त्या लेकराशी काही संबंध नाही. आता वेणी कोणत्या प्रकारची घातलीये, गजरा शेवंतीचा आहे का मोगऱ्याचा आहे, काय गरज आहे. पायातली चप्पल कोणत्या क्वालिटीची आहे, काय गरज तो बघतो काय. नेल पॉलिश कोणत्या कलरची लावली आहे, क्रीम लावलंय, फाउंडेशन लावलंय का, पावडर लावलंय, काय बघतो का तो, काहीच बघत नाही. फक्त त्याचा संबंध एका दुधाशी आहे. देव किती व्यापक असू दे, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. लेकरू म्हणतं भूक लागले की रडावं, उचलून तिनं मांडीवर घ्यावं, स्तनपान तोंडामध्ये द्यावं, ओढून त्यावर ढेकर द्यावी, बस. हे सोडलं तर आईनं कोणती का साडी घालणं आम्हाला काय करायचं. तसं देव किती का व्यापक असं ना, आकाशे सर्वत्र वसावे त्याच्या घरी असेल, वैकुंठाची राणीवे योग्य केले त्याच्या घरी असेल म्हणे तो. पण आमच्या कीर्तनात त्याला पितांबर फिटलेलं कळत नाही ना, बस. एवढं सोडलं तर काय करायचं आम्हाला. आमची भूमिका एवढी महत्वाची आणि एवढी प्रसिद्ध आहे म्हणे की देवालाही देवत्वपणा विसरावा असं वाटतं, वैकुंठाधिक सुखाचा त्याग करावा असं वाटतं, आणि आमच्या समोर येऊन उभं राहावं असं वाटतं. संतांनी एवढी सोपी साधना तुमच्या मांडीवर आणून ठेवली आहे की देव त्या साधनेमध्ये वेडा होत. काहीच करायची गरज नाही. आता बाहेर जाऊच नका तुम्ही. हरिनाम वेली पावली विस्तारी, फळे वृष्टी भार ओलावली. आता झाड लावायची गरज नाही, तुम्ही झाडाला जागा शोधायची गरज नाही. झाड एवढं वाढले की आता त्याला पाण्याची सुद्धा गरज नाही. झाड तेव्हाच लावले कोण, ज्ञानोबार आहे तुकोबाराने. त्याचे फाटे झालेत निळोबार आहे, त्याचे पानं फुलं झाले शंकर स्वामी शिवरकर महाराज, त्याचं फळ झाले आबासाहेब. तुम्ही पाणी घालत बसू नका आता, ते आपोआप रक्षण करू शकते ते झाड स्वतः. तुम्ही फक्त पक्षी कसं होता येईल याचा विचार करा. तुम्ही पक्षी व्हा आणि उडत उडत जाऊन तेवढं फळ कसं खाता येईल. आयतं फळ खायला तुमच्या मांडीवर दिलंय, बाहेर जायची गरजच नाही. एवढं सोपं ते साधन आहे. संतांचे हे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर, कारण संतांनी सांगितलेली साधना आमच्या आत्मोद्धाराचं साधन करत. तिथं लोककल्याणाचा विचार नाही, लोकांच्या जागृतीचा विचार नाही, नाव लौकिकतेचा विचार नाही, समाजाने आमचा उदो करावा अशी इच्छा नाही. माझं बोलणं कळतंय. नाथरायांच्या संबंधात एक दंडवत स्वामी म्हणून फार प्रसिद्ध संत होऊन गेले. दंडवत स्वामी नाथरायांच्या आज्ञेवरनं दिसल त्याला दंडवत घालायचं, दिसल त्याला लोटांगण घालायचं. नाथरायांच्या काळातलं बघ. काही लोक चेष्टा करायचे, काही लोक मूर्खाई येणाय म्हणायचे, काही लोक नमस्कार करायचे अधिकार महात्मा म्हणून. पैठणमध्ये गाढव मरून पडलं होतं, 2 दिवस झालं त्याला कोणी उचललंच नाही, वास यायला लागला होता. दंडवत स्वामी त्या गाढवापाशी आले, तर त्यांना काय माहिती मेले का झोपले म्हणून. ते मेलेल्या गाढवाला त्यांनी दंडवत घातलं म्हणे. मेलेलं गाढव जिवंत झालं, गावातनं पळायला लागलं म्हणे. हा म्हणता बातमी पसरली, दंडवत स्वामीने गाढव जिवंत केलं म्हणे. लोक येऊ लागलेत, हार घाललेत, गंध लावायलेत, कोणी शालच पांघरायले, कोण जागृत महात्मा म्हणायला लागलेत. घडलेली सगळी हकीकत नाथरायला जाऊन सांगितली. कोण? हे दंडवत स्वामीने. असं असं माझ्या हातून घडले, लोक आता मला महाग लागलेत म्हणे. नसता उपद्व्याप कशाला केला रे बाबा. नाथराय म्हणा आता लोक नारळ फोडतील म्हणे तुझ्या पुढं, जागृत महात्मा म्हणून तुझी मंदिरं बांधतील, तुला नवसं बोलतील म्हणे, काही गरज नाही, बस खाली. वाड्यात मांडी घालून बसवर, डोक्यावर हात ठेवला दंडवत स्वामीच्या आणि जागेवर समाधी दिली. कोण? नाथरायांनी. पण धर्म मार्तंडाच्या समोर आणून उभा केलं नाथरायाला. ब्राह्मणाला समाधी द्यायचा काय अधिकार तुम्हाला? कोणत्या पद्धतीनं तुम्ही समाधी दिली? तुम्हाला समाधी द्यायचा अधिकार आहे हे समाजासमोर सिद्ध करा, नाहीतर देहांत प्रायश्चित्त घ्या म्हणे. नाथरायला सूचना आली. नाथराय म्हणतात मी संत वगैरे काही नाही, पण समाधी वगैरे देण्याचा मला अधिकार आहे. आपली प्रचिती आणण्यासाठी नाथरायांनी त्याच धर्म मार्तंडाच्या समोर एक महादेवाचं मंदिर होतं, त्याच्या समोर एक दगडाचा नंदी होता, हिरवा चाराची पेंड उचलली आणि त्या नंदीच्या समोर ठेवली. दगडाचा नंदी हिरवा चारा खायला लागल्यावर सगळे त्या नंदीकडे बघायला लागले, कोणी पाया पडते, कोणी हात लावते. नाथराय म्हणतात तू बी चारा खाऊन चूक केली म्हणे.
आता लोक जागृत नंदी म्हणून तुझी मंदिरं बांधतील. काही गरज नाही. तुझं कल्याण व्हावं वाटत असेल तर आधी इथून उठ म्हणे. दगडाचा नंदी नाथरायच्या सांगण्यावरून उठला, पळत पळत त्यानं गोदावरी तोडी मारली, तिथं समाधी घेतली महाराज. नाव लौकिकता म्हटलं की संत अगोदर बाजूला सरकतात. नाही म्हणे, समाजाने माझा उदो उदो करावा यासाठी आमचा परमार्थ नव्हे. उगं ते भिंत चालवली, उगं सहज झालं हे सगळ्या गोष्टी. रेड्या बोलवला म्हणजे काय झालं, सहज गोष्टी घडून गेल्या. हे आमचा सगळ्यात मोठा चमत्कार कोणता असेल तर अमृत अनुभवातलं तत्वज्ञान हरिपाठासारख्या छोट्याशा ग्रंथामध्ये लिहिलं आहे. हा आमचा सर्वात मोठा चमत्कार आहे. हरिपाठातलं अमृत अनुभवातलं तत्वज्ञान वाचता येणं, अर्थ लावणं सोपं नाही, पण हरिपाठ वाचायला लागलं की कसं पटकन लक्षात येतं. ज्ञानोबाऱ्याचा हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. एवढं अवघड तत्वज्ञान फक्त 24 अभंगात लिहून ठेवलंय. मी का बोलत होतो हे सगळं? फक्त परमात्म्यापुरतं साधना करत असाल तर देव माग माग लागणार नाही. करीतो सेवा दासांची हा अनुभव, तुम्ही जर भगवत प्राप्तीपर्यंतच भजन करत असाल तर हा अनुभव येणार नाही. पण तुम्ही जगत कल्याणासाठी परमार्थाचा प्रचार प्रसार करत असाल, समाजाच्या मनात आवड निर्माण व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्नशील असत असाल तर देवाला तो आवडतो बरं का. नाशिकमध्ये एक महात्मा होऊन गेली. त्यांनी 2-4 रुपये काही पोरांना द्यायचे. त्याने म्हणायचे मला राम राम म्हणून चिडवा, मी तुमच्या पाठीमागं काठी घेऊन लागतो. मोठमोठ्या माणसांना कोणाला 2 रुपये द्यायचे, कोणाला 5 रुपये द्यायचे. त्याने 5 रुपये दिले की राम म्हणलं की लगेच काठी घेऊन त्यांच्या मागं लागायचे. ते पुढे पळायचे राम राम म्हणून, हे पाठीमागं काठी घेऊन लागायचे. पोरांना बारक्या बारक्या वाटलं की ह्यांना राम म्हटलं की राग येतो वाटतं म्हणून पोरही चिडवायचे. ह्यांनी पोराच्याही पाठीमागं लागायचे, जेणेकरून त्यांच्या मुखात नाम निघालं पाहिजे यासाठी हे प्रयत्न आहेत. लक्षात येत आहे? संत किंवा संतत्व अशानं सिद्ध होत नाही की तुमचा समाजाने उदो उदो करावा, तुमचं एखादं मंदिर बांधावं, द्रव्य दक्षिणानं तुम्हाला समर्पित करावं, ही तर संतत्व सिद्ध होत नाही. आपला पारमार्थिक आनंद जोपर्यंत समाजाला वाटत नाही, समाज त्या पारमार्थिक आनंदापुढे उद्बोध होत नाही, आणि तुमच्या साधनेमुळे समाजाचा उद्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही साधक नाहीत, तोपर्यंत तुम्ही साधना करणारे उच्च श्रेष्ठी नाहीत. म्हणून तुकोबाऱ्याचं हे वाङ्मय आहे. हरिकथा करतात म्हणजे नेमकं काय? जगत कल्याणासाठी आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी समाजाने आमचा उदो उदो गावा म्हणून आम्ही हरिकथा करत नाही हो. आमच्या अंतःकरणात निर्माण झालेलं प्रेम जनमानसातल्या प्रत्येकाच्या हृदयात जागृत झालं पाहिजे. म्हणजे ही इच्छा, ही निष्ठा असेल तर नक्की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जेवणी जेववी लोका, संतर्पण करीतो का, किती दिवस एकट्यानं भजन करणार आहोत? कधीतरी तुमच्या जागेवर कोणीतरी आणून बसवा, तुमचा जोडीदार आणून उभा करा, की तुमचं पोरग नातू कोणीतरी असेलच की घरात. आम्हाला वाटत नाही की आमचं पोरग टाळ घेऊन उभा राहावं. आम्ही कसले परमार्थिक हो? आमचा भजनातला आनंद आमच्या घरच्या कुणालाही जर वाटता येत नसेल तर आमचं भजन क्षुल्लकच आहे. आपली पारमार्थिक साधना आपल्या पिढीनंतर संपून गेली असं समजा. आपला भजनातला आनंद इतरांना वाटता आला पाहिजे, पिढ्यान टिकत राहील याची सोय तुम्ही गावातल्या लोकांनी केली पाहिजे. मग 5 सप्ते होतात ना, जसे या आनंदात होत आहेत याच्यापेक्षा दुपटीनं आनंद पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे. याची सोय आतापासून तुम्ही प्रारंभ करा. शेवटपर्यंत तुम्ही ज्यावेळेस बाजावर पडून राहाल, लांबून दिसेल आम्हालाही जो आनंद परमार्थात मिळाला नाही ते आमचे पोरं भोगतायत, हे एकदा लांबून बघितलं ना मग काही हरकत नाही. कळालं? जायला पण तोपर्यंत जाऊ नका. आपला पारमार्थिक आनंद इतरांना वाटा. मग तुम्ही टाळकरी आहात का ऐकणारे आहात यात संबंध नाही. तुमची पारमार्थिक साधना कधी पूर्ण होते? कीर्तन ऐकून 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 कान एवढे तृप्त व्हावं, देवाला पुढल्या जन्मात म्हणावं, देवा पुढल्या जन्मात पांगळं केलं तरी चालेल, आंधळं केलं तरी चालेल, शरीरात कुठंतरी आमच्या जीवनात काही व्यंग्यपणा आला तरी हरकत नाही, पण कानं चांगले दे बाबा, कारण पुढल्या जन्मी पुन्हा पाठवद्याचाच जन्म घ्यायचा आहे. अशा सत्यामध्ये मांडी घालून कीर्तन ऐकायचंय. ही इच्छा जर जन्मभराच्या परमार्थानंतर होत असेल तर आपण खरे पारमार्थिक आहोत, तर आमच्या जीवनातली खरी हरिकथा आहे. आणि असा परमार्थ प्रेमी जन्मभर भजन करतो. तुका म्हणे गर्भवासी म्हणून पुढल्या जन्मी सुद्धा वारकरी पंथ निवडतो. तुकोबाराय म्हणतात त्याच्या हरिकथेसाठी, त्याच्या परमार्थासाठी भगवंताला माग माग यावं लागतं. म्हणे हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची. भगवत भजनाबरोबर जगत कल्याणाचाही मार्ग तुमच्याकडे असला पाहिजे. नाथरायांची भूमिका तपासा, तुकोबाऱ्याची तपासा, ज्ञानोबाऱ्या नामदेवरायाची तपासा. संत वाङ्मयानी आमच्या जीवनामध्ये जो प्रकर्षाने आनंद मांडीवर आणून ठेवलाय, कोणी त्याला गाथा म्हणतं, कोणी त्याला ज्ञानेश्वरी म्हणतं, हे वाङ्मय रूपाने आमच्या मांडीवर आणून ठेवायचं कारणच काय?
कारण त्यांनी जो जीवनात अनुभव घेतला तो वाङ्मयाच्या रूपानं ग्रंथाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून तुमच्या मांडीवर आणून ठेवला. आपण त्याचं अनुसरण करावं. दुर्दैवानं लोक आळंदीत ज्ञानोबाऱ्याचं बोट धरून पंढरपूरपर्यंत चालत येतात, टाळ फोटोस्तर भजन करतात. पण पंढरपुरात एकदा आलो, टाळ गुंडाळून एकदा पिशवीत ठेवला की संबंध संपला आमचा. आता 40 रुपयाला JCB मिळतोय, ट्रॅक्टर मिळतोय, सेल 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 वारकरी पंढरपुरातला सेल 40 रुपयाला JCB. ते हिंगमेऱ्याचं एक दुकान आहे चौकात, ते एक आणायला आम्ही जातो. मग प्रसादाची पुढे आणायचे असतील, नाहीतर मग जत्रा बघायची असेल, या सगळ्यामध्ये आम्ही एवढं बिझी होतो की फडावर आता प्रवचन चालू असेल, कीर्तन चालू असेल, आम्हाला काही आलं ना पंढरपूर, आता काय करायचंय भजन. काही जण असेच आहेत पंढरपूर पर्यंतच भजन करतात, काही असेच आहेत काल्यापुरतं टाळ वाजवतात, पुन्हा त्या टाळावर जाळी बसते हो. ते पिशवी सुद्धा धूळ खात पडते. इथलं नाही आमच्या भागातलं साधन. दुर्दैव आहे हे सगळ्यात मोठं. जर 7 दिवसाचा परमार्थ असेल तर हा परमार्थ आहे ना. मी तर एवढं सांगून पुढे जाईल, 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे परमार्थ नव्हे. 7 दिवसाच्या कीर्तन कथा ऐकल्यानंतर, गाथा भजन ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर, काला झाल्यानंतर तिथून तुमचा पुढचा प्रवास कुठपर्यंत, पुढल्या वर्षीच्या सप्त्याच्या पहिल्या दिवसापर्यंत तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरनं तुम्ही 7 दिवस काय केले हे डिपेंड होते. तुम्ही इथं कशा पद्धतीने भजन केला ते वर्षभराच्या परमार्थातून कळून जगतं. टाळी वाजवा म्हटलं तर कोणीही वाजवेल किंवा भजन करा म्हटलं तर कोणीही करेलच की. पण या 7 दिवसाच्या सप्त्यानंतर आम्ही ज्यावेळेस वर्षभर संसार करू, त्या संसारिक क्रियेबरोबर आम्हाला काय करायचं आहे या संबंधानं काही व्यक्तिगत जीवन तुमची तुम्ही तपासून घ्या. मला एवढंच बोलून पुढचा विषय मांडायचा आहे. आमच्या जीवनामध्ये हरिकथा जरी आली, आमच्या जीवनात परमार्थ करण्याची जरी संधी आली, तर देव आमच्या संबंधात न राहण्याचं एकच कारण आहे, आमची पारमार्थिक भूमिका ही प्रापंचिक सुखासाठी दडून बसली. माझं बोलणं लक्षात येते का? अजून थोडं मोकळं बोलतो मी. 7 दिवसाचा सप्ताह, दिवसातलं रात्रीचं 2 तासाचं कीर्तन, बरोबर? रोजचे 2 तास, 7 दिवसाचे किती होतात? 14 तास, बरोबर ना? 7 दिवसाचे रोजचे 2 तास काढले तर 365 दिवसातला फक्त 14 तास परमार्थ केले. मोबदल्या सोयाबीनला भाव मिळू दे म्हणून राग येणार नाही का हो त्याला? तो राग करणार नाही का? फक्त 14 तास देऊनही आमची अवस्था जर प्रापंचिक सुखासाठी असेल, आमच्या इच्छा जर पुन्हा पुन्हा त्या देहसुखासाठी वळत असतील, तर सावध व्हा. आपला परमार्थ असा नाही, तो अनादी काळापासून चालत आलेला आहे. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, आमचा परमात्माही आत्ताचा नाही, आमचा परमार्थही आत्ताचा नाही. जुनाट जोगा देचे नामे चालत असेल त्याला दुःखमूळ कसं म्हणावं? प्रपंच ही अनादी काळापासून आहे आणि परमार्थ ही अनादी काळापासून आहे. आम्हाला वागता येत नाही त्या पद्धतीनं. भगवंत रागाला त्यावेळेस होतो, आम्ही परमार्थाला अत्यंत थोडा वेळ दिला. मंदोदरी राहून राहून बिभीषणाचं कौतुक रावणासमोर करते. तुमचा भाऊ सगळ्यात मोठा रामभक्त निघाला, तुम्हाला आव्हेरून त्यानं रामप्रभूची शरणागती पत्करली म्हणे. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. आपल्या भावाचा त्याग करून रामाची शरणागती पत्करणं हे खऱ्या रामभक्ताचं लक्षण आहे. कोण बोलतंय? मंदोदरी बोलते रावणाला.
तुमचा भाऊ खऱ्या अर्थानं हुशार निघालाय आणि तुम्ही बसला इथं माझी लंका करत. तो शरणही गेला म्हणे, रामाचं दर्शनही झालं म्हणे त्याला. तुम्हाला कसं कळत नाहीये? रावण फक्त हसायला लागला, म्हणजे मंदोदरी कोणाचं कौतुक करतेस म्हणे. मलाही एकेकाळी वाटलं होतं माझा भाऊ खरंच 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 रामभक्त असेल, पण तो एवढा स्वार्थी निघाला असं वाटलं नव्हतं म्हणे. तो उगच गेलाय का रामाकडे म्हणे. मग काय हवंय त्याला? म्हणजे रामाकडे जाऊन त्यानं लंकेची अपेक्षा केली. अगर रामाच्या भेटीनं कोणी लंका मागून घेतं का? एवढं निर्गुण राम भेटल्यानंतर सुद्धा जो कोणाच्याही स्वप्नातनं जात नाही तो सहजासहजी बिभीषणाला प्राप्त झाला. मोबदल्यात लंका मागून घेतलीये. शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, लंका राज्य त्याने मागितले. अगर राम म्हणता रामाची होईचे देव पाहावया गेलो ते देवची होण्या ठेलो, असं नाही होत. आजही लोक बिभीषणाला नावं ठेवते, तो स्वार्थी निघाला असं काही जणांचं म्हणणं आहे. मी बिभीषणाची भूमिका आत्ता तरी बोलणार नाही, पण काही भूमिका अगदी प्रस्थापित करताना जिथं आमच्या संबंधात हरिकथा येईल, हरिभजन येईल, गाथा भजन येईल, ज्ञानेश्वरी पारायणाची कोणती भूमिका येईल, आमची करण्यासाठी कानही आतुर असायला हवे, इंद्रिय तत्पर असायला हवी. मी अजूनही बोलतोय, राम कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. दशरथ म्हणजे 10 इंद्रिय आहेत आणि 3 राण्या म्हणजे भक्तीचं 3 स्वरूप आहे. कौसल्या म्हणजे या जगातले एक परमतत्व आहे. कौसल्या कोण आहे त्याचं उत्तर दिलंय. कौसल्या सत्य आहे, ती भक्ती आहे. सुमित्रा प्रारब्धातल्या भोगाला सामोरं जाणारा एक विषय आहे आणि कैकेयी म्हणजे माया आहे, ममत्व आहे. ते ममत्व एवढं कारणीभूत ठरलं म्हणे की दशरथासारख्याच्या सुद्धा आयुष्यामध्ये ती माया पाठीमागं लागली आणि प्राणप्रिय असलेल्या रामाला 14 वर्षासाठी वनवासाला पाठवावं लागलंच की. मी अजूनही तुम्हाला सांगतो, दशरथाचा अधिकारच तेवढा म्हणू नका. रामप्रभू ज्या गावामध्ये अवतरित होता ती अयोध्या ही सामान्य नाही. एक राम वनवासाला गेला म्हणजे काय रामाच्याच पाठीमागं वनवास लागला का? बोला की. अयोध्येत 14 वर्ष एकाच्याही घरी मूल जन्माला आलं नाही म्हणे. 14 वर्षात ती अयोध्या वनवाशी नाही का हो? बोला की. काही कारण नसताना लक्ष्मण सोबत गेलाय. उर्मिला रोज वाट बघते नवऱ्याची 14 वर्ष, तिला वनवास नव्हता का? भरताना वचन दिलं होतं, राम जर नाही आले तर मी नंदीग्रामात जाऊन बसेल. त्या मांडवीला वनवास नव्हता का 14 वर्ष? शत्रुघ्न आता सगळी अयोध्येची जबाबदारी बाळगतोय, त्याला पत्नीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आहे का नाही त्या श्रुतकीर्तीला वनवास? परमात्मा कोणाच्या तरी गावात जन्माला यायचा असेल किंवा कोणाच्या तरी मांडीवर खेळवायचा असेल, तिथं अधिकारच असावा लागतो महाराज. मी कित्येक वेळा बोलून आलोय, पाटोद्यात किंवा करजखेड्यामध्ये सुद्धा राम जन्म व्हावा वाटत असेल तर तुमच्याकडे 2च पर्याय आहेत, तिसरा पर्यायच नाही. एक तर तुम्हाला वानर व्हावं लागेल, नाही तर रावण व्हावं लागेल. काय जमतंय घरी जाताना बघा. आता विचार करू नका, आता कीर्तन आहे. 2 मुद्दे आहेत तुमच्याकडे, आम्ही दोन्हीच्या मधले येतो. आमचा सीझन आता सुरू झालाय. 2-3 महिने अशी मस्त धामधूम चालणार आहे आमची. पण एकदा मृगाचा पाऊस पडला की मग देव कुठं की ना आम्ही कुठं की, आमचा सगळा त्याच्याशी संबंध संपणार. दुर्दैव आहे. तुम्ही थोडंसं रागाला जाऊ नका, पण ही भूमिका खरी आहे. अहो, संसारात सवड मिळाली म्हणून मंदिराकडे पावलं घेणारा एखादा व्यक्ती किती जन्म घेतल्यावर त्याला मुक्ती मिळेल. किती एकीकडे संसार दुःख म्हणून गुळू टाळ लावून म्हणलेला आहे आणि त्या संसारात सवड मिळेल तसं भजनाला जात असेल तर किती भजन केल्यावर आमच्या जीवनात ते उद्धाराचं कारण असेल. जे ते कीर्तन हे नामघोष किंवा कीर्तन सांग होयांग हरिरूप, ही जर त्या तत्वाची उपरती असेल तर आमच्या जीवनामध्ये अजून तरी त्याचा फरक पडला नाही, अजून तरी तसं परिवर्तन झालं नाही. का झालं नाही? तर्क वितर्क आपण नंतर बघूयात. पण आता हा मुद्दा सांगून मला पुढे जायचं आहे की तर तो परमात्मा हरिकथा करणाऱ्या दासांची सेवा करत असेल तर ती हरिकथा नेमकी होती कशी? त्या हरिकथेचं वर्णन श्रीमद भागवताने केले. सततम कीर्तयंतो मामिति कीर्तनः. प्रापंचिक कर्माबरोबर केलेली भक्ती ही त्याच्या जीवनामध्ये फार आवश्यक असते. थोडंसं बोलतोय, लक्ष द्या. 2 गोष्टी आयुष्यात प्रामाणिकपणाने पाळल्या पाहिजे. संसारही मनुष्यानं करावा आणि परमार्थही करावा. पण त्याचा हेतू काय असावा हे लक्षात घ्या. संसार करताना फक्त पोटासाठीच करावा आणि परमार्थ करताना फक्त उद्धारासाठीच करावा. लोक भक्तीचा वापर संसारिक सुखासाठी करतायत. हे दुर्दैव नाही तर काय? अरे, प्रारब्ध जर भोगूनच संपवायचं असेल तर प्रारब्ध बदलावा म्हणून भगवंताकडे नमस्कार.
नासका नारळ निघाले की देव पावला म्हणतात. असे किती नारळ फोडून जन्म गेला की त्याचा, पण नाही ते नवस बी पूर्ण झाला नाही, ते देव बी प्रसन्न झाला नाही. बरं, नारळ खराब निघाल्यावर आम्ही पिशवीत घालून घरला आणतच नाही, ते देवाच्या पायाजवळ तसाच पडतो. पुजाऱ्यानेच काढला तर काढला, आता ते घाण वास त्या देवाला सगळा सहन करावा लागतो. महाराज, चांगला नारळ ठेवून येता का तुम्ही? फोडतानाच एक बारीक तुकडा उडून पडलेला असतो कुठेतरी, तेवढाच उचलायचा, कपड्यानं पुसायचं, पायाजवळ ठेवायचं, बाकीचं सगळं नातवाला घरला घेऊन यायचं. अशी आमची भक्ती, असा आमचा नारळ आणि असा आमचा परमार्थ. कसं सूत्र लागेल सांगा ना. एकीकडे देव नैवेद्य खात नाही म्हणून डोकं आपटून घ्यायची तयारी ठेवणारे नामदेव आहे कुठं, आणि नासका नारळ निघाल्यावर देव पावला म्हणणार आमची जात कुठं. सूत्र लागणार नाही आमचं आणि संतांचं. उगाची माता ठेवीच्या चरणी ह्याची भले म्हटल्यासारखं आहे, पण नाही महाराज, प्रापंचिक सुख जेवढी माणसाला महत्वाची वाटतात तेवढी परमार्थिक कार्य वाटतच नाही. का वाटत नाही देव जाणे, बघून घ्या. पण मला एवढंच सांगून संपवायचं आहे की तो जर करीतो सेवा दासांची, हा जर एक सिद्धांताचा विषय असेल आणि त्यासाठी हरिकथेची आवड जर तो ठेवत असेल तर ती हरिकथा नेमकी कशी होती? नामदेवाच्या कीर्तनात देव नाचला, ते कीर्तन काळी 2ला होतं का पांढरी 4ला होतं? पक्वात 2 होते का 4 होते? सप्त्यातलं कीर्तन होतं का जागराचं होतं का काल्याचं कीर्तन होतं का कोणाच्या पुण्यतिथीचं होतं का वास्तुक शांती? सांगा ना काहीतरी. मला बी देवाला नाचवायचंय, कुठलं कीर्तन करावं लागेल? हा तर्क किंवा त्या तर्काची उत्तरं अजूनही मिळत नाहीयेत. पण एकीकडे परमात्मा भेटत नाही म्हणून देहाधिक सुखाचा त्याग करणं एवढं सोपं वाटलं का? करीतो सेवा दासाचे हे सूत्र एवढं सोपं वाटलं का? बार्शी भागामध्ये जोगा परमानंद नावाचे संत होऊन गेले, संन्याशी विरक्त महात्मा, काही कामधंदा नाही, भगवंताच्या मंदिरामध्ये राहायचं, सकाळी 6 वाजता उठून स्नान संध्या करायची आणि भगवंताच्या समोर 700 दंडवत घालायची, 700 लोटांगण. भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत, एक श्लोक म्हणायचा आणि 1 लोटांगण घालायचं, एक श्लोक म्हणायचं, 6ला सुरू केलेलं लोटांगण 11 वाजेपर्यंत संपून जायचं. मग लोटांगण पूर्ण झाले की दारात गावात भिक्षा मागायची, काय मिळालेलं अन्न खायचं, दिवसभर चिंतन करत राहायचं. एवढा सुखी महात्मा. बार्शी भाग म्हणजे काही बाजारो कपड्याचा व्यवसाय करणारं गाव होतं. नेमकं भगवंताच्या मंदिरासमोर एकानं कपड्याचं दुकान घातलं आणि त्यानं ते आतमध्ये बघायला लागलंय वाकून. एक महात्मा फार वेळ झालं लोटांगण घालतोय, चांगला महात्मा दिसतोय, काहीतरी आपल्याकडून भेट द्यावी म्हणून त्याने कपड्याचं गटुडं सोडलं आणि त्याच्यामध्ये पितांबर होता, रेशमी पितांबर, सोन्याचा जर होता बरं का त्याला, अगदी महागाचा तो पितांबर. पण साधूला दिलं की आपल्यालाही वाढेल म्हणून त्याने ते पितांबर काढला आणि त्या जोगा परमानंदांकडे गेले. म्हणले माझी इच्छा आहे म्हणे की तुम्ही हा पितांबर घालून तुमची विधी करा. तरी म्हणे कशाला बाबा, बरं आहे माझं जाडं भरडं आहे, ते ठिगळ लावली होती भरपूर. नाही म्हणे, माझं पितांबर हे तुम्ही घाला मग लोटांगण घाल. जास्तच हट्ट केल्यामुळं ते त्यांनी दिलेलं पितांबर, ते जुनं धोत्र काढलं, ते पितांबर नेसलं, पुन्हा लोटांगणाला सुरुवात केली. पण 11 वाजता लोटांगण संपत होती, आज 1 वाजलं तरी पूर्ण होईना. कसं काय असं होत असं? कोण आडवा आला आपल्या साधनेला? बघा तुम्ही, इस्त्री केलेले कपडे असलेले की लोक लईच चुरून राहतात, बसायचं झालं तरी फुकून बसतात, बरोबर? लई व्यवस्थित वापरावे लागतात कपडे. आज 1 वाजले का लोटांगण पूर्ण होत नाहीत? कोण आडवा आलंय? इकडं तिकडं बघितलं, खाली वाकून बघितलं, अरे ह्यानं घोळ केलाय म्हणे, ह्यानं आपल्या परमार्थाच्या आडवा आलाय, भक्तीच्या आडवा आलाय. आता शिक्षा तर झालीच पाहिजे. पितांबर काढला, घडी केला, हाय ते जुनं धोतर काढलं आणि ते पितांबर घेऊन शेतामध्ये आले. बार्शी भागातले बैल असे खिलारी उभ्या शिंगाचे. एका शेतकऱ्याला बोलवलं, काय रे म्हणे इकडे, म्हणजे हे पितांबर तुला देतो, तेवढे 2 बैल जोडी मला देतोस का? त्यानं बघितलं सोन्याचा जर होता, म्हणजे बैलापेक्षा किंमत जास्ती आहे ते पितांबराची. म्हणजे देतो म्हणजे, ठीक आहे घेऊन टाका. म्हणजे कुठं चाललाय? शेतात. थांब म्हणे, आता ते बैलाच्या पाठीवर सवळ आहे. म्हणजे हो, माझे पाय त्या सवळाला बांध म्हणे. सवळच म्हणतात ना तुमच्याकडे, शिवळ. हा, कळाल ना माझं भासणं. म्हणजे ते बैलाच्या पाठीवर जे आहे, माझे पाय मी खाली झोपतो म्हणे, तेवढे पाय त्या शिवळाला बांध. ह्यानं विचारच केला नाही पुढं कशाला काय म्हणून, त्याने ते पायाला घट्ट बांधलं. आता एक काम कर म्हणे, शेवटचं तुझ्या पाठीवर जो चाबूक आहे ना, ते चाबूक घेऊन दोन्ही बैलाच्या पाठीवर जोरात मार म्हणे. बैलाच्या पाठीवर मारलं, बैल काय शांत बसतील का? निघाले महाराज उधळत. आता ह्यांची अवस्था काय झाली त्याचा विचार करा. डोकं फुटलं, पाठ रक्तबंबाळ झाली, दगडा मातीत लोळून, काठी घुसून, निश्चिल का आता पितांबर? होय, मनातल्या मनात म्हणता देहाला, निश्चिल आता पितांबर, निश्चिल आता माझ्या परमार्थाच्या आडवे येतो, निश्चिल आता पितांबर. देवाला सहन झालं नाही म्हणे. प्रत्यक्ष परमात्मा समोर आले, दोन्ही बैलाच्या
तोंडावर असा हात ठेवला, बैल शांत झाली, पाठ ते शिवळाचा पाय सोडला. भगवंताने आपल्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवलं. रडत रडत देव म्हणायला लागले, एवढं सगळं कशासाठी? त्याने म्हणले, देवा असलं काही तर करावं लागतं, त्यावेळेस तो भेटतो म्हणे, नाही तर तो काय भेटायची जात आहे होय? तो काय म्हणे, व्हावे देहासी उदार रुक्मादेवी बर जोडावया. कसं आमचं आणि त्यांचं सूत्र लागायचं? एकीकडे परमार्थाच्या आडवे येणारे, या देहाला त्रास देणारे संत कुठं, आणि देहाला सुख मिळत असतील तर परमार्थ करणारी आम्ही कुठं? सूत्र लागत नाही महाराज. म्हणून सावध व्हा. अजून कानं चांगले तोपर्यंत कथा ऐका, कीर्तन ऐका, पण मतितार्थ एकच लक्षात ठेवा, जे तुम्ही इथं बसल्यावर करताय, चप्पल सोडला असेल की कुठं सोडला चप्पल? चप्पल कुठं सोडला? बाहेर सोडला की. आता उद्या येताना चप्पली बरोबर सगळं सोडून येऊन बसा. तासभर उशीर होऊ द्या कीर्तनाला, यायला हरकत नाही, पण चप्पली सकट सगळे विषय सोडून इथं येऊन बसायचं. तासभरच आहे कीर्तन, पण त्या कीर्तनातून आमच्या अंतःकरणाचं परिवर्तन व्हावं. आपल्या अंतःकरणात कीर्तनाची भजनाची गोडी लागावी. एकदा गोडी लागली, एकदा परमार्थमय जीवन जगलात की करीतो सेवा दासाची, हा अनुभव नक्की येतो. आणि दासाची सेवा करतो म्हणजे नेमका काय? म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. आता घरटी जागे घाली तसे म्हणजे नेमकं काय, त्याचा विचार करून थांबूया. बोलायचं
हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची. म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे. एका अर्थानं तुकोबारायला या अभंगातून हरिकथेचं महत्व सांगायचं. योगी त्याला पाहण्यासाठी आतुर आहेत. जपी त्याला पाहण्यासाठी आपला अख्खं जन्म डोंगरावर घालवण्यासाठी तयार आहे. पण त्यांच्या प्राप्तव्यात आलेला परमात्मा काही क्षणापुरतच येतोय. कारण त्यांना साधनेचा एवढा कंटाळा आलाय की भगवंताकडे त्यांनी मुक्तीच मागून घेतली. किती अवघड अवघड साधना आहेत पहा ना. मनोजय वासना तोडून केली बिमोडी, ज्ञानोबा बोलतात. काय करावं लागतं? परमात्मा प्राप्तीसाठी एखाद्या डोंगरावर जाऊन बसणं म्हणजे तेही साधं कुठं आहे. असल्या चैत्र महिन्याच्या उन्हाळ्यात पोतवर गौऱ्या घेऊन डोंगरावर जायचं. ते गौऱ्या चारी बाजूला पसरून ठेवायच्या, त्याचा ढीग लावायचा चारी बाजूला. दुपारी 12 वाजता ते अग्नी पेटवून द्यायचा आणि मध्ये मांडी घालून बसायचं. वरी हात करायचं, चारी बाजूचा अग्नी 5वा पंचाग्नी सूर्य डोक्यावर घ्यायचा आणि त्यानंतर भगवंताची साधना करायची. किती मजा येत असेल ना असल्या चैत्र महिन्याच्या उन्हात, आणि ते बी तसल्या डोंगरावर. त्या कठोर साधना काही लोकांनी पूर्वी केली आहे. आता तिथं कोणी साधना झाल्यावर चहा देत नव्हतं. चहा पेल्याशिवाय कोणी जाऊ नका असं होतं का तिथं? होतं का तिथं? सांगा ना. अहो तहानली या तहानेची प्यावी, भुकेली या भुकेची खावी. अहोरात्र व्हावी मवा वावारा, उणे देहाचे पहुडणे, निरोधाचे ओलावणे, झाडाशी सांदणे चाळवावे, शीत वेडावे उष्ण पांगुरावे, वृष्टीचे असावे घरातो. ओवी म्हणायला काय चाललंय, पण करायला गेल्यावर किती अवघड झाला असेल त्यांना. तहान लागली की तहानच प्यायची, म्हणजे नेमकं काय प्यायचं कळणाऱ्याला काहीच कळणार नाही महाराज, एवढा अवघड आहे ते. त्यामुळं साधना करणाऱ्या साधकांना त्या साधनेचाच एवढा कंटाळा आला की कधी एकदा देव भेटतोय असं झालं. प्रसन्न झालेल्या देवतेकडे कोपऱ्यापासून हात जोडले, देवा नको रे बाबा पुढला जन्म, ही एवढी अवघड साधना असेल असं ना मानव, आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. म्हण मुक्त कर बाबा एकदाच, आम्ही जन्माला चिवणे अशी सोय करून दे. मुनी मुक्त झाले भेदे गर्भवासा. पण आम्ही भजनातच एवढा आनंद कमवला की देवालाही बाजूला ठेवलं. देवा असंच जन्मभर परमार्थ करू दे, पुढल्या जन्मी सुद्धा तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असा आमचा आनंद आहे. एका अर्थानं तुकोबारे त्याचाही विचार करतात की परमात्मा एके ठिकाणी कुणालाही सोपं होत नाही, सापडत नाही. भगवान श्रीकृष्ण एवढे रडायचे पण राधिकेला बघितले की गपगार बसायचे का कोपऱ्यात. यशोदा मानाची काही करणी केलीस का काय की तू तिच्यावर, तुलाच बघितल्यावर कसं काय गप बसते का. राधिका म्हणते तो गप बसण्यासाठी काय आत्ताची पुण्याई केली मी, याची लागी हो त्यजिले भोग, याची लागी हो त्यजिले नाना, काय काय सोडावं लागलं म्हणे याच्यासाठी. म्हणून आता तो भेटलाय. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवा येईल श्रीरामाच्या. हे आत्ताच कुठं आहे. 9 वाजले की मंदिराकडे पळत असो तर ही पुण्याई आत्ताची नाहीये. 7 दिवस कसे गेले कळत नसतील तर ही पुण्याई आत्ताची नाहीये. थोडं बोलू का. सप्ताह जवळ आले म्हणून तुम्ही संसारातली कामं लवकर उरकून टाकताय. शेतात 10-15 जनावर असेल तर डबल पगार देऊन गडी ठेवताय. काय बी कर, मी 7 दिवस इकडे फिरकणार नाही, डबल नाही तिबल पगार घे, पण माझे एवढे जनावर सांभाळ, मी 7 दिवस येणार नाही. असं प्रयत्न करून 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 तुम्ही 7 दिवस जर परमार्थाला वेळ काढत असाल, समजून जातो मी आत्ताचे नाहीतच, तुम्ही त्रेतायुगापासून आहोत. प्रापंचिक कर्माला लाथाळून कमीत कमी 7 दिवस तरी मंदिराला वेळ द्यावी अशी मानसिकता होत असेल तर तुमचा आणि देवाचा संबंध या जन्मातला नाहीये. तुम्हीच एकेकाळी वानर होतो, तुम्हीच एकेकाळी गोपाळ होतो. मला बोलायचं एवढंच आहे, जे योग्यांच्या आनंदात नाही ते आम्हाला अगदी सहजरित्या प्राप्त झालं. योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनी जन ध्यानी, योगिया आते सुखासनी शयनी, हे सुखासनी शयनी, आते सुखासनी शयनी, हरि सुख भावने रे, हरि सुख भावने रे,
वैकुंठे योगी नाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा तेथे. मला सूत्र जे सांगायचे ते लक्षात घ्या. एकीकडे वेदांना श्रुती स्मृतीला आणि योग्यांच्या सुद्धा स्वप्नात न जाणारा परमात्मा म्हणून हिंडी मागे मागे हा अनुभव परमार्थिकाला देतो. नवल वाटत नाही तुम्हाला या गोष्टीचं? योगी मुनी नाराज होतात देवावर. देवा असं का? एकेकाळी आम्ही प्रापंचिक सुख त्यागावे तुझ्यासाठी आणि तुम्ही आम्हाला भेट द्यायला सुद्धा येऊ नये. देव म्हणतात काय करू बाबा, तुम्ही हजारो वर्ष योगी म्हणून झालात, पण तुमच्या अपेक्षा जर एखाद्या इंद्राच्या खुर्चीवर बसायच्या असतील तर हे चुकीचं नाही तर काय? ब्रह्मादिक सुख भोगायचे असतील तर हे चुकीचं नाही तर काय? तुम्ही हजारो वर्ष घातली असतील म्हणे, पण जिथं साधने व्यतिरिक्त माझ्यावर सुद्धा जे लोक प्रेम करत नाही त्यांचं भजन किती गोड असेल याचा विचार करताय का नाही? मी भजन करणाऱ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कुणावरच करत नाही. गोरोबा काकांनी ढोपाटनं मारलं, नामदेवाला जखम झाली म्हणे, रक्त यायला लागलं, नामदेव पळतच आळंदी येऊन पंढरपूरला आले. देवाने नामदेवाच्या डोक्यात लागलेलं बघितलं, एवढा राग आला देवाला, शापच देऊन टाकला, ज्याने कोणी तुझं डोकं फोडलं असेल त्याचे हात तुटून जातील म्हणे. देवाने शाप दिला हो. पुन्हा विचारलं कोण डोकं फोडलंय तुझं? म्हणले गोरोबा काकांनी. अरे बापरे, उगाच कोणाला शाप दिला मी? पुन्हा देव म्हणायला लागले नाम्या काळजी करू नको, तुझ्याच कीर्तनात त्यांना हात फुटतील म्हणे. हो, शाप देऊन टाक. एवढं प्रेम करतो देव एखाद्या वारकऱ्यावर, एखाद्या पारमार्थिकावर विसरत नाहीत. हा, विसरून आपला देहपणा भाव नामेची भुलविला पंढरीला. हे जर मनोनी हिंडे मागे मागे जर असेल तर एवढी हरिकथा महत्वाची आहे का? एवढी हरिकथा जगाला पुनीत करते का? हो, हरी अनंत हरिकथा अनंत. काय असते ही हरिकथा? भगवंताचं गुणगान गाणं, भगवंताचं सच्चरित्र गाणं, जगत कल्याणासाठी, स्वतःच्या आत्मनिरोधतेसाठी, स्वतःच्या मनाच्या परिवर्तनासाठी वापरलं जाणारं हे वाङ्मय आहे, जे अत्यंत सोपं आहे आणि जे गाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रापंचिक कर्तव्याचा त्याग करायची गरज. उंबऱ्याच्या बाहेर पडूच नका. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही, किंवा सगळ्याला परिचित प्रमाण ठाईच बैसोनी करा एकचित. अरे घरी बसल्या बसल्या एकच साधन होतं ते म्हणजे हरिकथा. प्रापंचिक कर्तव्य करता करता एकच साधन होतं ते म्हणजे हरिकथा. हरिकथा नाम स्मरण, हरिकथा नाम त्याचं भजन. कोणत्याही समयी करू म्हणजे हो, कोणत्याही समयी. भागवताने थोडासा खुलासा केलाय, पती पत्नीचा संबंध होत असताना सुद्धा भगवत भजन असावं, येणारी संतती भगवत भक्त निघते म्हणे. एक्झाम्पल म्हणून भक्त प्रल्हादाचं चरित्र आठवा. दगडावर कोणीतरी नारायण लिहिले, अपशकुन झाला म्हणून माघारी आला हिरण्यकश्यपू. कयादू विचार करते, फार वर्षाने येणारा नवरा आत्ताच कसं काय आला? दारातूनच प्रश्न विचारला, हे ना रागातच होता आधीच, कोयऱ्याचं नाव लिहिले म्हणून, कसं काय आलात माघारी? दारातल्या नवऱ्याला घरात तर घेणारच काय, इथंच प्रश्न विचारतेस म्हणे. रागाच्या भरात होता म्हणजे आत्ताच काही बोलू नये. घरात बोलवलं, थंडगार पाणी प्यायला दिलं, वारा घालायला लागली. मग कुठेतरी राग गेला हा बाबाचा आणि त्यानं म्हणायला लागला, उगत तुला रागवलं म्हणे. का आलो ते आत्ता सांगतो. माझ्या वैऱ्याचं नाव कोणीतरी दगडावर लिहून ठेवलं होतं म्हणे. म्हणजे तुम्हाला एवढे वैर आहेत, त्याच्यापैकी नेमकं कोणाचं नाव होतं? त्याने म्हणे नारायण होतं, नारायण नाव. वा, येड्या बाबळीच्या शंदन उगवल्यासारखं वाटलं होतं तिला. बोलून चालून दुष्ट, पण आज नारायण नाव त्यानं पहिल्यांदा घेतलं. ह्याला असं सोडायचं नाही म्हणे. आता पुन्हा पुन्हा याच्या मुखातून नाव निघालं पाहिजे म्हणून त्यानं आवडीचा स्वयंपाक तयार केला. भूक लागली होती बिचाऱ्याला, त्याला जे जे आवडतं ते सगळं पंचपक्वान्न करून आणलं. त्यानं म्हणजे आज तुम्ही खायचं नाही, मी स्वतः माझ्या हाताने खाऊ घालणार म्हणे. एका हाताने वारं घालते, एका हाताने जीव घालते आणि प्रत्येक घासाला विचारते, सांगा की हो नाव काय होतं? ह्यानं बी एवढा तिच्या प्रेमात बोलून गेला, ज्या ज्या वेळेस तिने विचारावं ह्यानं त्या त्यावेळेस उत्तर द्यावं, नारायण नाव लिहिलं. वेळा झाला महाराज. बलवान इंद्रिय ग्राम विध्वंसपी करशती. काम एवढा भयंकर आहे की कोणालाही पागळतो. भागवतकार बोलतात की ही कयादूनं त्याला पलंगावर नेस्तोवर 108 वेळा नारायण वधवून घेतलं होतं. हिच्या हृदयात परमात्मा, ह्याच्या मुखातून 108 वेळा नारायण वधवून घेतलेलं पुण्य, दोघाचा समागम झाला आणि भक्त प्रल्हाद गर्भामध्ये राहील. पुढचं नको सांगायला. प्रल्हाद चरित्र फार मोठं आहे, बघून घ्या तुम्ही. पण प्रत्येक कार्यामध्ये जर आम्हाला भगवत भजन करण्याची संधी असेल, मला हात जोडून एवढंच विचारायचं आहे, एवढं सोपं असताना बाकीच्या भानगडीत कशाला पडताय होतं? ते काहीतरी कान फुकायचं एक आलंय बघा नवीन.
काहीतरी वेगळंच असतं मला. तुकोबराय म्हणतात 2च्या ऐवजी 4 भोंगे लावून कीर्तन करा, पण कोणाच्या कानात फुकायला जाऊ नका बरं. झाले ना वाटोळे, बघताय ना तुम्ही सोशल मीडिया. काय नाव आहे त्याचं, राऊत का खरा कॅप्टन. झालंय वाटोळ. लोक अशाच्या नादाला लागतात, संत वाङ्मय सोडून असलं भलतंच काहीतरी करत बसतात. झालं होतं वाटोळ. मग तुकोबरायचं बोल नाही, मी नाही. मेघ वृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. पावसाप्रमाणे सर्वावर समान बरसत राहा. तुम्ही जर एखाद्याच्या कानात फुकायला गेलात रे आणि त्यानं जर वाकडं वागलं तर अर्ध तुमच्या अंगावर येते बघा. सावध व्हा. असं बोलतो वगैरे एकेकाळी होता राम रहीम, आणि आता या आजच्या कडीला हा एक बघायला मिळतो. नका तुकोबारे ज्ञानोबारे सोडले तर आपलं कल्याण करणारे या जगात आईबाप सुद्धा नाहीये. त्यामुळे समजून घ्या, ज्ञानोबारे तुकोबारे सोडले तर तुमचं कल्याण व्हावं असं कुणालाच वाटत नाही. आई बापे सांभाळी ती पण लोभाकाराने वाढवी ते. अकबराला वाटत नव्हतं हे, पण बिरबल म्हणायला लागला, मी समजावून सांगतो चला. माय जरी असले म्हणून काय झालं, जीवावर भेटल्यावर तीही लेकराचा विचार करत नाही. मोकळ्या हौदात दोघाला सोडलं म्हणे, माकडीन आणि तिचं पिल्लू. दोघालाही हौदात सोडलं. हौद मोकळा होता, कुठून तरी टँकर मागून घेतला, हौदात सोडलं पाणी. त्यानं माकडीनेच्या गुडघ्याला पाणी लागलं, पिलारा उचलून कडेवर घेतलं माकडीने. पुन्हा कमरेला लागलं पाणी, हेनं उचलून खांद्यावर घेतलं. पुन्हा खांद्याला पाणी लागलं, हिनं पिलाला डोक्यावर घेतलं म्हणे. आता नाका तोंडात पाणी चालल्यावर तिनं लेकराला खाली दाबली, त्याच्यावर उभारली म्हणे. कोण? ही आई म्हणून घेणारी. जीवावर भेटल्यावर आपलं कोणच कोणाचं नाही. फॉर एक्झाम्पल कोरोना, बस नका तिकडे जायला आता भूतकाळात. पण समजून दिलंय तिथं. आमचं जर पॉझिटिव्ह हा शब्द निघाला की तिथून कसं 4 हात लांब जायचं, हे कोरोनाने आम्हाला शिकवून दिलंय. त्यामुळे सावध व्हा. हरिकथा एवढी गोड आहे, जी कोणीही करावी, कोणत्याही पद्धतीनं करावी. आणि फलश्रुती घरटी जागी घाली तसे परमात्मा नित्य त्याचं रक्षण करतो, नित्य त्याच्या समागमात राहतो. तुकोबाराच्या वाङ्मयानं मागे पुढे उभा राही सांभाळीत. मागे उभारून द्रौपदीचं रक्षण केलंय, पुढे उभारून अर्जुनाचं रक्षण केलंय. असा परमात्मा आम्ही पाहिला. निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. वैकुंठाधिक सुखाचा त्याग करून प्रेम भरानं तो भक्तांच्या समोर उभा राहतो. आणि नेमकं त्याची मानसिक अवस्था काय, तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे संसारी. विकिले देवे म्हणे समर्पणाची भूमिका आहे. जिथं समर्पित भाव आहे, जिथं आपला हा भक्त सोडला तर या जगात माझं कोणच नाही, ही भूमिका ठेवून अगदी सर्वस्व प्रदान करतो. नातराच्या घरी हा बाबा जर पाणी भरत असेल तर लक्ष्मी भांडे घासायचं काम करतो. तो हा सर्वस्व नातरायांच्या घरी काम करण्यासाठी जातो. गोरोबा काकाच्या घरी जाताना देव कुंभार झाले, आईसाहेब कुंभारीत झाली, गरुड गाढव झालं. याला काय म्हणावं? याला विकिले देवे म्हणावं. समर्पण स्वतःला करून टाकतो. तुम्ही भजन करा, आम्ही तुमचा संसार सांभाळायला आहोत. एवढी सुंदर भूमिका त्या संतांच्या संगतीत होते. पण एवढा संबंधात येण्याचं कारणच काय, तुकोबारा त्याचं उत्तर देतात. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाले तसे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. तुका म्हणे विकले देवे आपणा भावे संसाठी, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागी घाली तसे. प्रतिवर्षाप्रमाणे किती वर्ष झाले काही अंदाज? खूप वर्ष झाली असेल. त्या अनेक वर्षापासून चालत असेल हा उत्सव आहे. पंढरीनाथाच्या पवित्र अशा दरबारामध्ये, प्रांगणामध्ये तुमच्या सर्व भाविकांच्या उपस्थितीत, माता वर्गांच्या उपस्थितीत चालत असणारा उत्सव. आजची ही माझ्याकडे 5व्या दिवसाची सेवा आली. झालेली सेवा गुरुवर यांच्या चरणी, आई वडिलांच्या, अण्णांच्या चरणी, जमलेला सर्व वारकरी बांधव, माता, महिला सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम करविले. तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी दे, येत माझे जीवरले पायी कपन. मने वे केले देवे तो कामने वे केले देवे, देवे
आपणा भावे संसार ते आपणा भावे संसार ते म्हणून हेंडे मागे मागे म्हणून मागे 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 म्हणून मागे मागे घर ते जागे गाली